श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आजची कथा आहे, संसार हा रूपाने नाही तर गुणाने होतो. आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते, समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन अशी पठडीतली न होता माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते. पाहूया त्यातलाच एक उपदेश. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गवले माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल. दासबोधातील या ओवीतून आपल्याला दोन सद्गुणांच्या जोड्या एकत्र असल्यास काय होते हे समजते. जसे सोन्याला सुगंध असणे किंवा उसाला फळे असणे. एखादी स्त्री सुस्वरूप असेल पण निर्बुद्ध असेल तर आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय पण ती चुकीचे घेईल. त्यामुळे सौंदर्यापेक्षा उत्तम विचार ही गोष्ट महत्त्वाची आहे. चातुर्य नसेल तर सौंदर्य काय कामाचे. संसार हा रूपाने नाही तर गुणाने होतो. पण जर एखादी सौंदर्यवती बुद्धिवंत असेल तर सोने पे सुहागा असे म्हणतात. परमज्ञानी आणि भक्त ज्ञानी मनुष्य सहसा भक्त असत नाही, असणारे अपवादात्मकच. ज्ञानी मनुष्य आपल्या शास्त्रग्रंथाच्या अभ्यासामुळे अहंकारी बनतो. त्याच्या मनातील शरणागतीचा भावच नष्ट होऊन जातो. मग अशा व्यक्ती भगवंताला शरण जाऊ शकत नाहीत, कारण त्यांचा अहंकार आड येऊ लागतो. पण जर अशी व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती भक्त असेल तर आध्यात्मिक प्रगती ही लवकर प्राप्त करून घेईल आणि इतरांनाही उत्तम पद्धतीने या मार्गावर येण्यास उद्युक्त करेल. तसेच तपस्वी आणि शांत हे गुण अभावानेच आढळतात. पूर्वीच्या ऋषीमुनींनी केलेल्या तपश्चर्येच्या अनेक कथा आपण वाचतो आणि हे बहुतांश तपस्वी रागीट होते हे या कथांवरून दिसून येते. तपामुळे अंगी काही सिद्धी प्राप्त होतात, पण या सिद्धी प्राप्त झाल्या की मी कुणीतरी असामान्य आहे असा अहंकार मनात निर्माण होऊन इतरांकडून काही चूक झाली की लगेच त्यांना आपल्या तपसामर्थ्याने शाप देऊन मोकळे होतात. यासाठी मग तपच करायचे नाही का? तर असे नाही. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नामस्मरण जप आवश्यक आहे, पण हे करत असताना आपली साधना फलद्रूप होऊ लागली व सिद्धी प्राप्त झाल्या तर ती भगवंताचीच कृपा आहे हे समजून भगवंत चरणीच लीन व्हावे. साधनेमुळे आपला अहंकार वाढत नाही ना, यासाठी अखंडपणे दक्ष असावे, नाहीतर पुन्हा आहे त्या पायरीवर गच्छंती ठरलेलीच असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले. स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. दत्त संप्रदायात श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत, म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे. स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते. गुरुचरित्रात अशाच एका कथेचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे. मुंग्यांचं वारुळ आणि स्वामी ही कथा आपण आज ऐकणार आहोत. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्राचीन असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं, मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला.
तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते देह भानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपून इथून श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. अन्नपूर्णा अवतार. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. असं म्हटलं जातं, अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. स्वामी समर्थांनीच तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना पूर्णेकरवी भोजन दिले. श्रीपाद भट यांसारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधीस्थ झाले. आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत